बनके। आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। मेरे दिल में यूं ही रहना, हाय मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यार प्यार बनके। आए हो मेरी जिंदगी में तुम बहार 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 बनके। मेरे दिल में यूं ही रहना, हाय मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यार प्यार बनके। आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। आँखों में तुम बसे हो सपने हजार बनके। आँखों में तुम बसे हो सपने हजार बनके। मेरे दिल में यूं ही आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। मेरे दिल में यूं ही रहना, हाय मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यार प्यार आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। मेरे दिल में यूं ही रहना, हाय मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यार प्यार बनके। आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। आँखों में तुम बसे हो सपने हजार बनके। आँखों में तुम बसे हो, आँखों में तुम बसे हो सपने हजार बनके। मेरे दिल में यूं ही रहना। हे गाणं वाजवायचा विशेष असा अर्थ याच्यात हा आहे की हे गाणं माझ्या आईबाबांच्या लग्नाच्या कॅसेटमध्ये आहे. तर म्हणून 25th ॲनिव्हर्सरीला त्यांच्या परत एक रिक्रिएशन ऑफ लग्न म्हणून एक हे गाणं वाजवले. आशिष आणि सविताच्या लग्नाला 25 वर्ष झाली. 2000 मध्ये सविता नवरी होऊन आमच्याकडे आली आणि आमची जी मुलीची इच्छा होती ती पूर्ण झाली सविताच्या येण्यामुळे. आणि खरंच घर अगदी एका मुलींनी भरल्यासारखं झालं. आणि असं करता करता माझ्या कुटुंबात 3 मुली आल्या. आणि कोणी म्हणतं की तुम्हाला मुलगी नाही, मला असं आता कोणीच म्हणू शकत काय का तुम्हाला मुलगी नाही म्हणून. माझ्या घरात 3 मुली आहे आणि आमच्या घरात एवढं सुंदर वातावरण आहे की 3 मुली आणि 3 भाऊ. आमच्याकडे दिवाळीचा सण आणि रक्षाबंधनचा सण दरवर्षी बहीण भावांमध्ये आशिषच्या बहिणी प्रियंका आणि अर्चना, अमोल आणि अनंतची बहीण सविता, अशा प्रकारे सुंदर प्रकारे खूप छान वातावरण तयार आहे. आणि सवितानी पूर्णपणे 25 वर्षापासून आशिषला पूर्ण साथ देऊन त्याचा संसाराचा गाडा यशस्वीरित्या इथपर्यंत आणलं. आता नेव्हीतला माणूस म्हटल्याच्यानंतर बऱ्याचशा अडीअडचणींना तोंड द्यावं लागतं आणि त्या सर्व यशस्वीपणे सविता आणि आशिषनी पार पाडले. आणि म्हणूनच
आज यशस्वीला आजच्या या कार्यक्रमाचं असं एक तिला उत्साह निर्माण झाला की माझ्या आईबाबांनी बरेच 25 वर्षापर्यंत खूप, कारण की संसार म्हटल्याच्यानंतर बऱ्याच अनेक अडीअडचणींना तोंड देऊन कधी सुख आणि दुःखाचे क्षण उपभोगून यशस्वीरित्या इथपर्यंत येऊन पोचल्या. आणि यशस्वीला खरा त्यांच्या जीवनाविषयीचा जो तिने लहानपणापासून जो अभ्यास केला तो फार महत्त्वाचा वाटतो मला. म्हणून मी तिला पूर्ण प्रोत्साहन दिलं की आजी म्हणे मला माझ्या आईबाबांचा लग्नाचा 25वा वाढदिवस साजरा करायचा आहे. मला अभिमान वाटतो माझ्या नातीविषयी की तिच्या मनात ह्या भावना, आपल्या आईवडिलांविषयी आदर आणि त्यांचा सत्कार करण्याच्या ज्या गोष्टी मनात येते. एवढी कमी वयामध्ये ह्या सगळ्या सोप्या गोष्टी नाही. म्हणून मला माझ्या कुटुंबाविषयी, माझ्या नातवंडाविषयी आणि सुनांविषयी, मुलांविषयी मला स्वाभिमान आहे. म्हणूनच काही ओळी मला इथे आपल्यासमोर सादर कराव्याशी वाटते. घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. त्यात असावा प्रेम जिव्हाळ, नकोत नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, त्या शब्दांना अर्थ असावा, नकोत नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी. अश्रूतूनही प्रीत धरावी, अश्रूतूनही प्रीत धरावी, नकोत नुसते पाणी. या घरट्यातून पिलू उडावे, या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षाचे पंख असावे, आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती. असं हे कुटुंब आशिष आणि सरिताचं आणि त्यांच्या मुलांना त्यांनी चांगले संस्कार दिले. मला खूप चांगलं वाटतं. आजच्या या प्रसंगी आशिष आणि सरिताला आशीर्वाद देण्याकरता सविताचे बाबा आले, आशिषचे मामा आले आणि सर्व परिवार, मावशी, मामी, वहिनी, भाऊ, विनयदादा, लहान भाऊ, मोठे भाऊ, मामा आणि महत्त्वाचा माझा भाऊ मुंबईवरून प्रवीण इथे आला. मला खूप आनंद झाला. तसंच आशिषचे मित्रमंडळ, ऑफिसचे कर्मचारी, कारण की या ठिकाणी अमरावतीला आले त्यानंतर एवढं चांगलं माहोल त्यांनी केलं आपल्या शब्दातून, आपल्या विचारातून आणि आपल्या स्वभावामुळे. ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे एक मोठी गोष्ट आहे आणि चांगली आहे. त्याचा आनंद मी व्यक्त करते. तसंच सगळेजण आजच्या दिवशी मी आले तर आभार मानण्याविषयी मला त्यांच्या येण्यामुळे खूप आनंद झाला. त्यांच्याविषयी या ठिकाणी मी आनंद व्यक्त करते आणि आशिष सविताला पुन्हा आशीर्वाद देऊन माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देते. धन्यवाद. हे कुटुंब आहे. आणि आशिष हाडके यांच्याबद्दल बोलायचं झालं
मला असं वाटते की एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असं जर म्हटलं तर कदाचित अतिशयोक्ती ही होणारच नाही. अष्टपैलू याच्याकरता म्हटलं की लॉयर आहे, सिंगर आहे, थिंकर आहे, रायटर आहे, त्यानंतर सोशल आहे, पॉलिटिकल मला माहिती नाही. त्यामुळे या सगळ्या बाबींची गोळाबेर जर केली तर खरंच एक प्रकारचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला हरकत नाही. गायनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी बरंचसं नाव त्यांनी कमवलेलं आहे. खरं तर आजचा दिवस खूप खास आहे, कारण आपण केवळ 25 वर्षाचा विवाह सोहळा साजरा करत नाही आहोत, तर 25 वर्षाची प्रेम, साथ आणि एकमेकांवर विश्वासाची कहाणी साजरी करत आहोत. माझ्या लाडक्या बहिणीची आणि त्यांच्या पतीची म्हणजे आशिष राव यांची. समताबद्दल बोलायचं असं तर लहानपणापासून असते, नेहमीच काळजी घेणारी, समजूतदार आणि प्रेमळ होतेच. तुला पत्नी आणि आई म्हणून पाहणं हे माझ्यासाठी खूपच प्रेरणादायक राहिलं. सगळं खूप समजावून शांतपणे आणि हास्याच्या माध्यमातून सांभाळलं आहेस. आशिषरावबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही तिचा आधार बनून तिच्या प्रत्येक टप्प्यावर सोबत उभे राहिलात. तिच्यावर तुमचं प्रेम आणि सन्मान प्रत्येक कृतीतून दिसतं. तुम्ही केवळ एक चांगले पतीच नाही तर एक उत्कृष्ट माणूस आहात. तुम्हा दोघांनी मिळून एक सुंदर आयुष्य उभं केलं. प्रेम, हास्य, आठवणींनी भरलेलं तुम्ही आम्हा सगळ्यांना दाखवलं आहे की खरं नातं परिपूर्ण नसतं, पण त्यामध्ये परिपूर्ण समर्पण असतं. या मागील 25 वर्षाच्या सुंदर प्रवासाला आणि येणाऱ्या अनेक आनंदी वर्षांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. 25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. म्हणजेच तुमची 25th ॲनिव्हर्सरी मध्ये मी आर्यन, तुमचा लाडका मुलगा म्हणून या कार्यक्रमात तुमच्याबद्दल काही बोलू इच्छिते. आज तुमच्या प्रेमाला आणखी एक वर्ष मिळालं आणि या सुंदर नात्याला आणखी एक सणा. वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे आई व बाबा दोघेही अशी पर्सनॅलिटी आहे की कोणी पण त्याच्याशी सुटू नाही शकत. मी एक गोष्ट सांगू इच्छितो. माझ्या आई व बाबांकडे एक सुपर पॉवर आहे. घाबरू नका, लेट मी एक्सप्लेन. जसं मला माहीत आहे माझे बाबा कोणाला पण एका शब्दात, एका वाक्यात कोणाला पण नाराज व खुश करू शकतात आणि माझी आई तिच्या तेज नजरेने कोणाला पण गप्प व शांत बसू शकते. पण कधी असं होते की आईच्या आवाजात व तिच्या तेज नजरेत बाबा पण गप्प बसतात. असं झाल्यानंतर ते म्हणतात मी राजा आहे, मी काही पण करू शकतो. तुमची जोडी अशीच अटूट राहो. एकमेकांवरचं प्रेम, विश्वास हे सर्व म्हणून मी माझे बोलणे थांबवतो. धन्यवाद. आज आमच्या आईबाबांची 25th मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे. टुडे ॲज युअर फेवरेट चाइल्ड, सॉरी आर्यन, बट दिस इज ट्रू, कारण की 25 वर्षापासून आई बाबांना येशूचे बाबा म्हणते आहे, आर्यनचे बाबा नाही. सो आय एम देअर फेवरेट चाइल्ड ऑफकोर्स. So I standing here feel incredibly special, a moment filled with so much love and gratitude that it's hard to put into words. कारण आई आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. तुझं प्रेम, तुझी माया आणि तुझी काळजी या घराला नेहमी घरपण देते. आमच्या पाठीशी तू नेहमी खंबीरपणे उभी राहते. बाबा, तुमच्या कठोर परिश्रमाने आणि योग्य सल्ल्याने
आम्हाला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. तुम्ही आम्हाला नेहमी चांगले संस्कार दिले आणि योग्य वेळी आम्हाला मार्गदर्शनही केले. ज्या दिवसापासून मला समजायला लागले, इन शॉर्ट मला जेव्हापासून अक्कल आली, तेव्हा आय हॅव सीन द अनस्पोकन अंडरस्टँडिंग इन देअर आईज, द जेंटल टच दॅट स्पीक्स वॉल्यूम, द शेअर्ड स्माइल दॅट लाईट अप द रूम. You have taught me the true meaning of partnership, of standing by someone through thick and thin. You have shown me that love isn't just a feeling, it's a commitment, it's a choice you make every single day. तुम्ही मला दाखवलं की नाती जपायची कशी आणि अडचणींवर प्रेमाने कशी मात करायची. आज या खास दिवशी मी आणि आर्यन दोघांच्याही वतीने तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणू इच्छिते. थँक्यू फॉर ऑल द सॅक्रिफायसेस यू हॅव मेड, फॉर द एंडलेस लव्ह यू हॅव शॉवर्ड अपॉन अस, अँड फॉर बीइंग द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ वॉट अ लवली अँड लास्टिंग मॅरेज ट्रूली लुक्स लाईक. हॅपी 25th anniversary आई बाबा. वी लव्ह यू मोर देन द वर्ड्स कॅन से. May your love continue to grow stronger each passing year. May your journey together be filled with many more joy, laughter and beautiful memories. आणि I hope so की हे सगळे लोक जे तुमच्या 25th anniversary ला आले आहे ते तुमच्या 50th marriage anniversary च्या सेलिब्रेशनला पण असतील. ओके, यानंतर मी माझं झालं मला भान नाही जगाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, There is no point making it a very serious and emotional and sentimental. झाले 25 वर्ष, विषय संपला. आता तुमच्या आशीर्वाद पुढल्या 25 वर्षासाठी हवे, म्हणून मी हा संवाद तुमच्याशी साधतो. बेसिकली हा कार्यक्रम किंवा हा इव्हेंट, हा 25व्या अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या समाधानासाठी असतात. आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेसंबंधितांना, मान्यवरांना, मोठ्यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी असतात. बेसिकली